ए वाग्या बघ कुणाल, इथे ह्याला टेन्शन बघ किती आलंय आंघोळीचं. तुम्हाला मी दाखवते आता किती मिरच्या आणलेली आहे ती. आता आम्हाला माहिती पडेल गॅसचं काय चाललंय ते. असं नाही पण निदान आपण थोडं तरी आपण बांधलं काय. हा बघा आला चिखलात लोळून. आमचं घरामध्ये काम चाललं होतं पॅकिंग करायचं. ते पिठं सगळी रेडी करून घेतलेत ना काल. ते बघा आता पूर्ण झालं. त्याच्यामुळे मी बाहेर आले. कुणालच्या बाबा जरा सील करतात. हे सगळं उचलायचं आहे. आणि हा बघा ह्याला सोडली होती पुरा मातीमध्ये लोळून आलाय. आंघोळ घालावी लागेल आता. बोक्या कुठे गेला तू? पाणी पियाला पाणी नाही दिलं ना तुला? थांबायला पहिला पाणी देते. हा कुठे गेलेला? वाघ्याला पण सोडले. वाघ्या पण नाही आलाय. वाघ्या कुठे आहे? हा थांब आली. गेला बघा बाहेर गेला ना. मी पाणी आणायला गेली तर. कुठे गेला रे बोक्या? शेरुआ बाई हात बघ. ए वाघ्या बघ. कुणाल हा तर पुरा चिखलातून आलाय. शेरुआ येतोय तो. दरवाजा बंद कर लवकर हॉलचा. लवकर लवकर. हे बघा हे असे दोघं जण. बाप रे. हे घे पाणी पी तर. हे पाणी पी. हे बघा ह्या दोघांना तर आंघोळ घालायला लागणार आहे. हा तरी म्हणजे कमी घाण आहे. वाघ्या बघितलं ना तुम्ही. दरवाजे सगळे बंद करून घेतले बघा. डुकरा तू गेलेला कुठे? वाघ्या बाई पूर्ण बघा चिखलामध्ये. हा ना शेपटी हलवतोय. पाणी पिया ना तू. हा बसा आता इथेच बसा. शी घाण खाऊ नको. चला आता ह्याला पण पाणी देते प्यायला. आणि ह्यांना पहिला आता आंघोळ घालावं लागणार आहेत. कामात कामं वाढवतात. येऊ नको माझ्या अंगावरती घाणेडा. गरमी होते ना. ए काय आहे तुझं? काय आहे नाटक आहे? उगाच नकोय पाणी त्याला. जर तू पी. तो आता शेरू नाटक काय पाणी पी जर. तर चिखलामध्ये लोवला तिथं पाणी नाही पियालास डॅम मधला लबाड. आता गरमी झाली ना. आता ह्यांची सुरुवात झाली चिखलात लोलायची. जास्त करून वाघ्याची. आहे शेरू आपला पाण्याला म्हणजे त्याला आवडत नाही पाणी. बसा खाली आता इथेच बसा. चला यांच्या आंघोळीचा बंदोबस्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी उठल्या म्हणजे घरातले झाडलोट करून झाल्यानंतर पॅकिंग थोडंसं करून घेतलं. पिठं काल मी तयार करून घेतली काल रात्री उशिरापर्यंत. आणि थंड पण झाली होती त्याच्यामुळे पॅकिंग करून घेतलेलं आहे. एक 2-3 कुरिअर पण करायचे आहेत. म्हणजे काही आपल्या ताई आहेत ना त्यांनी फक्त पिठाची ऑर्डर केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं आता कुरिअर कुणाला ना पॅकिंग करतो आहे. आणि आता थोड्या वेळाने आम्हाला जायचं आहे बाजारामध्ये मिरची खरेदीसाठी. त्याच्यामुळे पटापट आता घरात सगळं जरा आवरून घेते. खाण्यापिण्याचं पटाट बनवते. आणि मग 10:30-11 दरम्यान आम्ही निघतो. मग चला जाऊया पटापट. बघितलं आता ह्यांचं दोघांचं काम वाढलं. कुणाला ते करावं लागेल. माझं नाही. कुणाला त्यांना घालायला आंघोळ दोघांना पण. हे असे दोघंजण. आता गरमी चालू झाली ना. वाघ्या आपला जाऊन बसतो चिखलामध्ये. आता बघा आता मातीमध्ये बसला आहे तो. आता घरात नाही येणार. चला हां हे बघा हे पॅकिंग आपलं सकाळी उठून पिठाचं पहिला करूनच घेतलं. वडे पीठ, कुळीत पीठ आणि नाचणी पीठ. आणि आता 2-3 कुरिअर करायचे आहेत ना. तर कुणाला म्हटलं जरा पॅकिंग कर. पटकन आपल्याला कुरिअर करता येईल. फक्त पिठाची म्हणजे काय वेळेत पोचून जाईल ना. टॉवेल ह्याला टेन्शन आलं आहे पाहिजे. ते बघा आंघोळ आता सुरुवात केली घालायला. किती घाण झालं आहे बघ. ते पट्टे पण धुवायला पाहिजे ना काढून. हा तरी कमी आहे आपला शेरू. हा तर पूर्ण लाल होऊन आलाय. हा टॉवेल ठेवलाय इथे. इथे ह्याला टेन्शन बघ किती आलंय आंघोळीचं. तो टेन्शन मध्ये बसला आहे. शेरू शेरू नाव करायची ना आता. नाव करायची ना. करायची नाव करायची. हां जेवायचं आहे ना. थांब दादाला सांगतो जेवायला द्यायला. झोप येते बघ. मग शेरू नाव झाली ना. काय रे बस इथे. मी आली जाऊ ना. चला आम्ही निघालो आता. मिरची खरेदी करायला जातोय बाजारात. आली आहे मी. ऊन पडलंय. चला
सगळी तयारी झालेली आहे. पाणी बिणी पण घेतलं आणि एक 2-3 कुरिअर पण करायचे, त्याच्यामुळे ते पण घेतलेलं आहे. थोडीशी केळी पण घेतलीत. आडा बंद करायचा ना. तर आता किती वाजले, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता मी गाडीमध्ये बसले. माझं एडिटिंगचं काम चालू होतं, म्हणजे पूर्ण झालेलं आहे काम करून. आणि आत्ता मी जाते जेवायला. मला आता भूक लागली. दुपारी येईपर्यंत आम्हाला ना खूप असा उशीर झाला, म्हणजे किती 2:30 वाजले. त्याच्यामुळे आल्या आल्या पहिला म्हणजे घरातलं काम तर सगळं बाकीच आहे. अजून किचन आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत. आल्या आल्या पहिला कपडे भिजवले आणि त्याच्यानंतर एडिटिंगचं माझं पहिला करून घेतलं. आज आराम पण नाही केलेला आहे, म्हणजे झोप येत होती. थोडा वेळ जरा डोळे मिटले आणि पुन्हा उठून आणि एडिटिंग आता करून घेतलेलं आहे. झालं आहे माझं पूर्ण. तुम्हाला आता बघा मागे दिसते मिरची, आपली मिरची. ही मिरची बघून मला इतका आनंद झालेला आहे. म्हणजे मसाल्याचं जेव्हा मटेरियल घरामध्ये येतं ना, त्याच्यावेळेस म्हणजे मला असं खूप आनंद होतो. आता उद्यापासनं काम कसं आपलं जोरात चालू होईल. आता ही 2 दिवस सुकवणार आणि त्याच्यानंतर मग साफ करायचं काम तर आपलं चालू होईल उद्या, म्हणजे सकाळपासून किंवा रात्री पण मी करायला घेईन. पण सुकवणं गरजेचं आहे. साधारण 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळवायची मिरची. म्हणजे मसाला आपला वर्षभर 2 वर्ष म्हणजे अजिबात खराब होत नाही. मिरचीच्या वाळवण्यावरती मसाल्याचं सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळे छानपैकी वाळवायची, मसाला आपला छानच तयार होतो. आता तुम्हाला मी सांगते बघा, 3 प्रकारची मिरची ही आणलेली आहे. काश्मीरी मिरचीचा मी अजिबात वापर करत नाही. पहिली गोष्ट, काश्मीरी मिरची भरपूर महाग आहे. 700 ते 800 रुपये किलो आहे. त्यामुळे ती माझ्या बजेटच्या बाहेर आहे. आपल्या मसाल्याचा जो काही रंग आहे तो ह्या 3 मिरचीमुळे येतो. म्हणजे ही गोष्ट तुमच्याशी क्लिअर करते, तुम्हाला पण माहीत असायला हवं ना. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते आता किती मिरची आणलेली आहे ती. चला दाखवूया. म्हणजे गाडीतून अजून काढली नाही, म्हटलं राहू देच, कारण धुमस वगैरे पण म्हणजे उठतो ना, त्याच्यामुळे गाडीमध्ये सेफ आहे ती मिरची. आता उद्या सकाळी जेव्हा सुकवायची असेल ना, त्यावेळेस काढून घ्यायची. गुरं आली. गुरं बिचारी, त्यांना आता खाणं पिणं मिळत नाही. त्याच्यामुळे उन्हाचा टाईम झाला ना, दुपार झाली म्हणजे 10:30-11 वाजले ना, काही त्यांचं सुरू होतं. आपल्या शेरूला फक्त सोडून ठेवायचं. शेरू कोणाला येऊन देत नाही. 1 मिनिट मी दरवाजा बंद करते. बाहेर लॉक आहे मागणं गाडी, मग दिसणार नाही तुम्हाला. जरा खोल ना गाडी. गाडी आपली लॉक आहे. चावी आणतोयस का? बघा, ही 1, 2, 3 म्हणजे एकूण आहे ना 35 किलो मिरची ही आणलेली आहे. आणि एवढा मसाला आपल्याला करायचा आहे. तर यावेळेला असा विचार केला आहे, थोडा जास्त प्रमाणात मी मसाला करणार आहे. कारण मग काय होतं की कमी प्रमाणात बनवलं ना की मग ऑर्डर कशा पेंडिंग राहतात. त्याच्यामुळे थोडासा ना जास्त बनवायचा आणि त्याच्यामुळेच मिरची की नाही जास्त आणलेली आहे. आणि खूप छान मिरची मिळालेली आहे. इथं मी आता ना पहिला हे बघा काय सगळं पसारा पडला आहे घरामध्ये. हे असं कुठं गेलं ना, मार्केटमध्ये वगैरे गेलं ना की पूर्ण दिवस जातो मग त्याच्यामध्ये. आणि उन्हातून तर इतकं हैराण व्हायला होतं ना, नको वाटतं अगदी. त्याच्यामुळे फारसं असं मी बाहेर गेलेला शूटिंग करायला मागत नाही. कारण किती वाजलेले आम्ही गेलो तेव्हा, काहीतरी 11, 11:15 झाले होते. आणि मार्केटमध्ये पोचल्यानं इतकं ऊन होतं ना, अगदी नकोसं होतं. आता हे जे ऊन आहे ना गरमीचं, त्याच्यामुळे मशीन फिरू दे. आता आपण जेवूया. जरा चपाती भाजी खाते, जाम भूक लागली मला आता. एडिटिंग झालं म्हणजे मोठं काम झालं. वाघ्या शेरू, आपल्या वाघ्या शेरूला आपण खाऊ आणला होता, त्यांच्यासाठी लस्सी आणलेली. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. आपले एक ताई आहेत ना, ज्याने आपल्याकडे मसाले खरेदी केले होते. मी जरा ना मशीन बंद करते, नंतर तुमच्याकडे आवाज परत हे होईल. 1 मिनटं. तर मसाले त्या ताईंनी खरेदी केलेले आणि त्यांनी कधी बरं आज सकाळी त्यांनी वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी म्हणजे खाऊ आणण्यासाठी, म्हणजे आईस्क्रीम वगैरे आणण्यासाठी त्यांनी पैसे पाठवले होते मला. 200 रुपये पाठवलेले. तर तेच मी आता खर्च करून आज त्यांना म्हणजे लस्सी, आईस्क्रीम नाही आणली, लस्सी आणली. कारण आईस्क्रीम त्यांना ना एक 7-8 दिवसापूर्वी आईस्क्रीम त्यांनी खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे सारखं जर का आईस्क्रीम दिलं ना की त्यांच्या कानाला त्रास होतो, स्पेशली आपल्या वाघ्याला. त्याच्यामुळे लस्सी आणलेली आणि दोघांनी दुपारी आल्यानंतर लस्सी वगैरे प्यायलेले आहेत. कुणाला पण आणली होती. असं आता झोपलेत, तुम्हाला मी दाखवते. हा बघा, हा बोका कसा जमिनीवर झोपला इथे. आणि त्याला आत्ताच बांधून ठेवलं, तो खुल्ला होता. आम्ही दुपारी आणून त्यानंतर बांधला. आणि तो बघा एक बाथरूममध्ये. वाघ्या, ए वाघू, तो बाथरूममध्येच असतो. तुम्ही किचन बघून हसाल माझ्यावरती आज. हे बघा सगळं आवरायचं बाकी आहे.
सकाळी घाईघाईमध्ये फक्त नाश्ता वगैरे केला. हे बघा सगळं सगळं पसार आहे. आता इथे चहा ठेवला आहे, तो चहा कुणाच्या बाबांनी ठेवला शिजत. गॅस गेला का काय? गॅस गेला आहे इथे काय? संपली टाकी? आयुष्यपत टाकी बघा संपली. आता आम्हाला माहिती पडेल गॅसचं काय चाललंय ते. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली की प्रियाताई तुमच्या इथे गॅसचं म्हणजे काय परिस्थिती आहे. तर म्हटलं अजून तरी आम्हाला काय माहिती नाही आहे. आता बुक करीन ना गॅस, त्यावेळेस माहिती पडेल मग काय इकडची परिस्थिती आहे ती. चला आता जरा खाऊन घेते चपाती भाजी आणि हा सगळा पसारा बघा आवरते पटकन. गॅस ना आमचा संपलेला आहे आणि आता इथे चहा आमचे अर्धवट राहिले उकळायची. आता मी किचनमध्ये आली म्हणून माहिती पडलं, नाही तर मग असंच राहिलं असतं. चला आता मी ना चपाती भाजी आहे थोडीशी. ही बघा मटकीची भाजी सकाळी केली होती घाईघाईमध्ये आणि चपात्या आहेत त्या खाऊन घेते आणि मग हे किचन सगळं पसारा आवडते बघा. हे असं सगळं असतं नेहमीच. काय माझं किचन साफ नसतं. हे अशी कुठे जर गेली ना की अशी किचनची अवस्था असते. पण आता करायचं काम. केल्या होती का? एक्स्ट्रा पैसे घेतात गॅसवाले आपल्याकडे? नाही ना, एक्स्ट्रा नाही घेत ना. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, आमच्याकडे गॅसचं माहिती आहे कसं आहे, गावच्या ठिकाणी म्हणजे जे आतला आडगाव राहतात ना, गॅस जास्त यूजच करत नाही पहिली गोष्ट तर, हो की नाही. सगळं लाकडावरती आणि चुलीवरती चालतं, त्याच्यामुळे फारसा असा काही फरक पडत नाही. पण जे शहरा ठिकाणी राहतात ना त्यांना गॅसचा फरक पडला असेल, पण असा आडगावामध्ये फारसा असा काही फरक पडत नाही. तर आता इथे गॅस आपला होता आधीच, आपण बुकिंग करून ठेवला होता. म्हणजे ही लढाई सुरू व्हायच्या आधीच आपला आलेला होता, त्याच्यामुळे आत्ता लावून घेऊया. आणि आता कुणाला मी सांगते लगेच बुक करायला, त्याच्यामुळे भले महिना जरी गेला ना तरी काही फरक पडत नाही आपल्याला. गॅस गॅस पेटला बघा, गॅस पेटला, लावला कुणालच्या बाबांनी. आता लगेच आहे ना कुणाला बुकिंग करायला सांगते आणि मग मला माहिती पडेल मग कसं आहे गॅसचं काय काय चाललं आहे ते. आता हा चहा जरा कळू दे. आता चहा पण प्यायचा आणि चपाती भाजी पण खायची. हे बघा भाजी घेतली मुगाची नाही मटकीची आणि चपाती, पुलके बनवले होते. आता मला जाम भूक लागली त्याच्यामुळे एक मी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि आता मी एवढं सगळं खाणार आहे. शेरू उठला बघा. वाघ्या तुला खायची चपाती? वाघ्या नाही आमचा खाणार. शेरू खायची चपाती हवी दर तोडून देऊ. तोड त्याला जरा तोडून दे. नाही ना गॅस बघ जरा, गॅस डाळीचा. इथे बघा आता दुसऱ्या कामाला सुरुवात केली. जरा आवाज थोडासा कमी करा मोबाईलचा. मिरची साफ करायला घेते मी आता. हे बघा गोणी खोलले. आता उद्या ऊन दाखवायचं होतं पण म्हटलं आता करते, थोडा वेळ आहे तर, म्हणजे लवकर लवकर व्हायला पाहिजे ना म्हणून. एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. आपली आता जी 4थी बॅच गेली ना त्याच्याबद्दल. जेव्हा आम्ही कुरिअर केलं ना त्यावेळेस सगळ्यांना मेसेज केले होते. म्हणजे जितके पण आपले कस्टमर आहेत सगळ्यांना व्हॉट्सअपला मेसेज करून सांगितलं होतं की कुरिअर मिळालं की मला मेसेज करा किंवा कॉल करा. आणि जसं जसं ते कुरिअर त्यांच्या घरपोच झाले ना प्रत्येकाने मेसेज वगैरे केलेले आहेत आणि कॉल करून मला काहीतरी सांगितलं पण. तर मागच्या वेळेस तुमच्याशी शेअर केलं होतं, मी सांगितलं होतं की पॅकिंग आम्हाला व्यवस्थित जमत नव्हती. त्याच्यामुळे जमत नव्हते म्हणजे कसं, आपण ते सिलिंग मशीनला बघा काम करतो ना, तर काय व्हायचं की आपण जेव्हा म्हणजे मसाले वगैरे काय आपण भरतो ना पॅकेटमध्ये, तर एअर बसल्यामुळे ते ना पॅकेट असं लीक व्हायचं. म्हणजे हवा आतमध्ये गेली ना की ते हवा कशी पॅकिंग केल्यानंतर ती बाहेर यायला अशी बघते, म्हणजे हवेचा दाब असं काहीतरी असतो प्रकार, मला पण त्याचं नक्की माहिती नाही. कुठंतरी पॅकेट लिकेज व्हायचा प्रॉब्लेम झाला होता आपल्यामध्ये. आणि आपले काही कस्टमर आहेत ना त्यांचे मला फोन पण आले होते आणि त्यांनी मेसेज पण केला होता. आणि त्याच्यामुळेच मग आत्ता जेव्हा आम्ही कुरिअर केलं ना सगळ्यांना सांगितलं की तुमचं कुरिअर मिळालं की आम्हाला पहिला तुम्ही मेसेज करून कळवा. आणि सगळ्यांनी सांगितलं आम्हाला की कुरिअर मिळालं आणि व्यवस्थित सगळं पॅकिंग आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तेच आम्हाला बघायचं होतं. म्हणजे ह्यावेळेस जेव्हा आम्ही पॅकिंग केलं ना, डबल पॅकिंग केलेलं आहे आणि ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं की कशा पद्धतीने डबल पिशवी टाकून आम्ही पॅकिंग केलेलं आहे. आणि हे जे केलेलं आहे ते सक्सेस झालेलं की आहे की नाही ते आम्हाला तुमच्याकडनंच माहिती पडणार.
आणि त्याच्यामुळेच तसे मेसेज मी सगळ्यांना टाकले होते आणि सगळ्यांनी सांगितले नाही व्यवस्थित आहे म्हणून. आणि अजून पण काही मला असं वाटतं की पार्सल अजून काही जणांच्या घरी पोहोचले नाही आहेत. ते कशा ॲड्रेसनुसार जातात असं सगळं आहे. त्याच्यामुळे एक साधारण 2-4 दिवस जातातच कुरिअर केल्यानंतर पोचायला, ते पोचतीलच. पण जे काही पॅकिंग केलं होतं ना आम्ही आता ते म्हणजे सक्सेस झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी समाधान. नाहीतर खूप असं आम्हाला वाईट वाटलं होतं मागच्या वेळेस जेव्हा काही आपले कस्टमर त्यांचे नुकसान झालं होतं. नुकसान म्हणजे ते पॅकेट वगैरे कसे लिकेज वगैरे झाले होते आणि तसं मला काही जणांनी सांगितलं होतं, पण खूप असं वाईट वाटलं होतं आम्हाला. आणि आपले असे 2-3 कस्टमर आहेत ना, त्यांचं म्हणजे जास्तच मला असं वाटतं की नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे आज जेव्हा आम्ही गेलो ना मार्केटमध्ये जाताना, त्यांचं पुन्हा आम्ही कुरिअर पॅकिंग केलं आणि ते घेऊन गेलो होतो. आणि त्यांना ते माहीत पण नाही आहे की आपण आज पार्सल त्यांना पाठवते म्हणून. म्हणजे आम्ही आमच्या खर्चाने त्यांना आता पाठवलं. म्हणजे आम्हाला पण कुठेतरी असं वाईट वाटत होतं की आपल्यामुळे कोणाचं नुकसान म्हणजे नुकसान, तुमचा पण कष्टाचा पैसा, आमचा पण कष्टाचा पैसा. त्याच्यामुळेच मग कुठेतरी असं मनामध्ये खंत होती की ज्यांचं पण नुकसान झालं आहे ना, त्यांचं म्हणजे जास्त नाही पण निदान आपण थोडं तरी आपण परतफेड करू शकतो. आणि त्याच्यामुळेच मग ते पार्सल त्यांना मी आज पाठवलेलं आहे. आता कोण आहे काय आहे मी काय कोणाचं नाव सांगत नाही आहे. त्यांना जेव्हा ते मिळतील तेव्हा मग ते समोरून आपल्याला मेसेज वगैरे ते करतीलच असं. तर चला मग ताईनं आता ही थोडीशी मिरचीनं साफ करायला सुरुवात करते. मला चैनच पडत नाही. म्हटलं आता आलेला आहे ना, तर म्हटलं सुरुवात करूया. थोडं थोडं करायला घेतलं का मग होऊन जाईल 2 दिवसामध्ये ना, त्याच्यामुळे. आणि आमच्या इकडच्या 2 बायका आहेत, त्यांना पण सांगितले, बोलवले मी, रिया वगैरे आपले आहे ना, त्यांना सांगितले की या म्हणून. तर त्या म्हणाल्यात की उद्या किंवा परवा येतो म्हणून. त्याच्यामुळे म्हणजे लवकर लवकर आता हे चाललं आहे प्रयत्न तुमच्यापर्यंत सगळं पोचवायचं. तर ज्यांची पण ऑर्डर राहिलेली आहे बाकी, त्यांची आता ह्या बॅचमध्ये कवर होऊनच जाईल. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.